आघाडीच्या दोन्ही फलंदाजाची नावं कळवा. सलामीसाठी आपण पाहतोय गौतमी आणि सायली प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी. पहिला चेंडू हलक्या हाताने सन्मानपूर्वक तिथे खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज वेगाने चेंडूपर्यंत येईल आणि तोपर्यंत पहिली धाव येणार आहे. पहिली सिंगल मैदानाच्या मध्ये पाहतो येते. एका धावेच्या मदतीने संघाचं खातं ओपन झालंय आणि संघाच्या धावफलकावरती एक धाव धावफलकावरती आहे. 6 षटकांची मॅच आहे. पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्लेचं बंधन. दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक. शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये पुन्हा एक सिंगल आपण पाहतोय. सावधरित्या जे मैदानाच्या मध्ये सुरुवात हा चेंडू फुलर लेनचा होता. बिडॉप मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. चेंडू पहिल्या प्रयत्नामध्ये वेग कमी केला चेंडूचा. त्यानंतर चेंडूची फेकी केली. तोपर्यंत पुन्हा आपण पाहतो आलेली एक सिंगल एकेरी दुहेरी धावेने मध्ये डावाला सुरुवात झाली. हा चेंडू हलक्या हाताने तिथे खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतात चेंडूपर्यंत. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतो चेंडू पुन्हा फील्ड केला जाईल. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय पल्लवी गोलंदाजीच्या मार्कवरती आल्यात आणि पहिल्या षटकामध्ये नक्कीच इथे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दरम्यान तिथे मोठी अपील लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, परंतु त्या आपल्याला कोणत्या प्रकारे जास्त दाद दिली जात नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पंचाने हा चेंडू कळवलाय तो निर्धाव. डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये कळवला जाईल. स्कोरकार्ड वरती धावा आपण पाहतोय 4 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू सुंदररित्या खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडूच्या पाठमोरी एका टप्प्यावरती चांगलं तिथे क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. स्कोरकार्ड आपण पाहतो 2 धावेंच्या मदतीने वाढेल. संघाचा धपलक पुढे जाते. धपलकावरती धावा आहेत ते 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ झालेला आहे. 6 षटकाचा सामना आपण खेळतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपल्यानंतर संघाच्या धपलकावरती 6 धावा आहेत. एका बाजूने आपण पाहतोय गौतमी आणि सायली ही जोडी आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 घेऊन त्यानंतर गोलंदाजीच्या मार्कवरती पूजा दाखल झाली आणि इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअपचं क्षेत्ररक्षण तिथे चांगलं पाहायला मिळेल. दुसऱ्या जागा सोडली, फेकी खराब आणि त्यानंतर तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे, परंतु स्ट्राईक एड करून आलेला नकार. त्याचा फलंदाज मात्र माघारी आपल्या घरट्यामध्ये येतील आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय केवळ 2 धावा या स्कोरकार्ड वरती या पहिल्या बॉलवरती नोंदवल्या जातील. 2 धावेने स्कोरकार्ड वाढेल. धपलक पुढे जाईल. धपलकावरती धावा आहेत ते 8 धावा. दरम्यानचा बॉल आपण पाहतो बिगिटचा प्रयत्न होता. वेगाने बॅट फिरवली, परंतु बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क मैदानाच्या आतमध्ये झाला नाही आणि चेंडू डॉट. माफ करा 3 धावा या पूर्वीच्या चेंडूवरती. दरम्यानचा बॉल हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली तिथे झेल मैदानाच्या आतमध्ये निसटला. स्कोरकार्ड वरती धावा आपण पाहतोय 11 धावा धपलकावरती आहेत. झेल तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये निसटला आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर इथे धावा ज्या पळून पूर्ण केलेल्या आहेत. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न, फटका फसलाय. एसटी रक्षक चेंडूच्या खाली येत आहेत, परंतु तिथे झेल मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय झेल मैदानाच्या आतमध्ये निसटलाय. पुन्हा एकदा तिथे जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळेल. फलंदाज बचावताना पाहायला मिळतात. थोडंसं खराब क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. गोलंदाज प्रयत्न करतात. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारण्याचा, कमी धाव्यांवरती रोखण्याचा, कमी धावा खर्च करण्याचा, परंतु तिथे त्या प्रयत्नाला क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं. पुन्हा त्या चेंडू हवेत होता, तिथे झेल मैदानाच्या आतमध्ये निसटलाय. नाथ ब्रह्म संघाचा संघनायक आणि शिवप्रताप संघाचा संघनायक विनंती असणारे संपर्क करा आयोजक कमिटीशी. दरम्यान पुन्हा एकदा बिगिट. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खाली. तिथे यावेळी झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. पहिली विकेट गॉन. पहिला बॅटर बॅक टू द पवेलियन.
सामना 6 षटकांचा आहे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुंदररित्या फटका खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे येत आहे. धावा 4 मिळतोय चौकार 4 रन. 4 धावा आपण पाहतो तिथे. जो पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये आखूड टप्प्याचा बॉल होता शरीराच्या दिशेने. अगदी आपण पाहतोय तिथे उंचीचा वापर करत मात्र सुंदररित्या स्ट्रोक खेळून काढला आणि चौकार जो मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट. क्षेत्ररक्षक दूर आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार. दरम्यानचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तिथे डॉट येईल. हा चेंडू वाईड यॉर्कर सुंदररित्या कॅप मध्ये. परंतु वाह काय क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये पायाच्या मदतीने चेंडू स्टॉप केला. त्यानंतर चेंडूची फेकी तोपर्यंत 2 धावा. गोलंदाजाच्या मार्फत पुन्हा मात्र फ्रंट फुटला येत. हा चेंडू खेळून काढला क्षेत्ररक्षक. तिथे थर्ड मॅच मध्ये चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जातील त्या 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती धावा आहेत 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरा षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. हो यावेळेस उलटा पुलटा स्ट्रोक खेळायचा काहीसा वेगळा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये. परंतु तिथे क्षेत्ररक्षकाची थोडीशी पडझड. त्यानंतर सीमारेषेच्या जवळ चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत धावेसाठी प्रयत्न झाला आणि पाहता पाहता 3 धावा ज्या बाईच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्डवरती नोंदवल्या जातात. पॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता परंतु इष्टांच्या मागे इष्टरक्षकाची थोडीशी खराब कामगिरी आणि त्यानंतर 3 धावा जे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती आल्या. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाल्यानंतर संघाच्या धापलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 28 धावा ज्या संघाच्या धापलकावरती धावा नोंदवल्या गेल्या. आता बायचे नवीन गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती जे दाखल होताना पाहायला मिळतील. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. तिथे सरळ पार्टनर स्ट्रोक खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतात चेंडू पर्यंत तोपर्यंत दुसरा धावेसाठी प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता दुसरे धाव देखील यशस्वीरित्या घेतली जाईल. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 4 घेऊन पार्वती. हे गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. हा चेंडू पुन्हा आता तिथे लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत दुसरा धावेसाठी प्रयत्न केलाय आणि 2 धावा ज्या पुन्हा धावा पाहतो स्कोर कार्ड वरती नोंदवल्या जातील. पुन्हा 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती 32 धावात. एकेरी दुहेरी धाव्यांचं बरंचसं महत्व तिथे नक्कीच पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षणाचा आपण पाहतो चांगला फायदा घेण्याचा प्रयत्न. यावेळी स्पॅटच्या बाहेरील बाजूची कडा थर्डमॅनमध्ये पण पाहतो तिथे क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत चेंडूला स्टॉप करतात. चांगलं क्षेत्ररक्षक तिथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर तोपर्यंत एक सिंगल. पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये काहीसं खराब क्षेत्ररक्षण झालं, झेल जरूर सुटले, परंतु त्यानंतर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी जी आपल्याला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून नक्कीच जे पाहायला मिळते. 33 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्या. 3.3 षटकांचा खेळ जो या ठिकाणी संपलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सुंदररित्या स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक. वा सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण तिथे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एका टप्प्यावरती तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय परंतु फेकी थोडीशी अस्तव्यस्त कलेक्शनसाठी बराचसा वेळ आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 7 5 ताज अशा एकूण धावा मिळत आहेत. त्या 3 धावा 3 धावा ज्या आपण पाहतोय पळून पूर्ण केल्या जात आहेत. स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये 3 धावेने वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 36 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. फुलर लेनचा चेंडू उडवला ऑन साइडला
मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत एका टप्प्यावरती आपण पाहतो तिथे चेंडू फील्ड केला. झेल टिपण्याचा तिथे प्रयत्न पाहायला मिळाला नाही. क्षेत्ररक्षक पण पाहतोय नक्कीच वेगाने आले परंतु झेल टिपण्यासाठी जास्तीचे प्रयत्न नाही, फक्त चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि धावा तिथे थांबवण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होत असताना परंतु तोपर्यंत धावा मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण झालेल्या आहेत. यावेळेस अक्रॉस द बॅट पुन्हा आता मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक मात्र येतात प्रयत्न करतात परंतु चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. मिळतील धावा 4 4 रन. चौकार जो आपण पाहिला मैदानाच्या मध्ये शेवटच्या बॉलवरती आल्यानंतर संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा त्या 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर जवळपास 10.50च्या धावगतीने मात्र 4 षटकांमध्ये धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. अजूनही पाहायचं 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 2 ओव्हरचा खेळ अर्थात 12 चेंडूंचा खेळ जो अजूनही अद्यापही मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. सायलीला आपण पाहतोय 15 चेंडू सायली खेळल्यात, 29 धावा त्यांनी बनवल्यात. दुसऱ्या बाजूने अस्मी यांनी 1 चेंडू खेळलाय, 3 धावा त्यांनी देखील बनवल्या, त्यांचं देखील चांगलं योगदान राहिलंय. संघाचे एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 42 धावा ज्या स्कोरकार्डवरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅकफुटला जात हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पॉईंट्स आपण पाहतोय चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत दुसरा धावेसाठी प्रयत्न केलाय. फेकी येते तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा सुखरूपरित्या पळून पूर्ण केली जातील. खुलवट टप्प्याचा बॉल पुन्हा पायावरती टाकलेला चेंडू सुंदररित्या खेळलाय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण खराब आणि त्यानंतर चेंडू सरळ सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4. सुंदर फटका आपण पाहतो तिथे खेळला परंतु तितकंच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाला काहीचा तिथे क्षेत्ररक्षण करत असताना काहीचा चेंडू समजला नाही आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतो तिथे 4 धावा मिळाल्या. स्कोरकार्डवरती 48 धावा, 1 पॅटर आतापर्यंत बाद झालेले आहेत. पुन्हा फुलर लेनचा चेंडू होता तिथे गोलंदाज स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडूचा वेग कमी करतायत. तोपर्यंत आपण पाहतोय एक धावेचा एका सिंगलचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये जो केला जाईल. स्कोरकार्ड एका धावेने एका पावलाने वाढेल. धावफलकावरती धावत त्या 49 धावा अगदी अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती संघाचा धावफलक जे आतापर्यंत जाऊन पोहोचलंय. यावेळेस वाह काय शॉट खेळलाय. कल्पकता नजाकत दाखवली, क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं आणि चेंडू सरळ पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय सुंदर चौकार. 4 धावा. चेंडूवरती बारकाईने त्या ठिकाणी ठेवलेली नजर, त्यानंतर आपण पाहतोय प्रॉपर टायमिंग, कल्पकते नजाकत दाखवली आणि एक सुंदर फटका जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. स्कोरकार्डवरती आपण पाहतो या चौकाराच्या मदतीने सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. 53 धावा धावफलकावरती हा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट. ओव्हर कव्हर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार. काय बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. डावेंचा मात्र इथे प्रचंड मोठा पाऊस पडलाय. मैदानाच्या चौपर बाजूस इथे फटकेबाजी जी नक्कीच पाहायला मिळते. सायली यांच्या माध्यमातून पाहतोय नक्कीच एक मोठा फलक उभा करण्याच्या प्रयत्नामध्ये वेगवेगळे प्रयत्न इथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केले जातात. पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न होता तिथे परंतु यावेळी बॅटवरती तितकासा चेंडू आला नाही आणि यावेळी एका सिंगलवरती समाधान मानावं लागेल. 5 षटकांचा खेळ संपला, 5 ओव्हरचा खेळ झालेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 58 धावा ज्या स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू आता मैदानाच्या मध्ये बाकी असणार. पहिला खेळ पहिल्या डावातील आपण पाहतोय आतापर्यंत 5 षटकांचा खेळ झालाय. स्कोरकार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 58, 1 विकेट आली आतापर्यंत. सायली आपण यांना पाहतोय 18 चेंडू सायली यांनी खेळलेत, 38 धावा त्यांनी बनवल्या. दुसऱ्या बाजूने अस्मी यांनी 4 चेंडू खेळलेत, 10 धावा त्यांनी देखील बनवलेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू आता मात्र मैदानाच्या मध्ये बाकी असतील. शिवप्रताप संघाचा कॅप्टन विनंती टॉस साठी या.
शेवटचं षटक, पहिला चेंडू लोअर फुल टॉस, वा सुंदररित्या पुन्हा एकदा केलाय प्रहार, चेंडू सरळ सीमारेषे पार, पहिल्याच बॉल वरती मिळतील धावा, 4 चौकार. सुंदर फटका इथे मैदानाच्या मध्ये साहिल यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा 42 धावा त्यांनी आतापर्यंत वैयक्तिक बनवल्यात. पुन्हा आता सुंदररित्या स्ट्रोक खेळला, क्षेत्ररक्षक येत आहेत. यावेळी एका टप्प्यावरती शॉर्ट कव्हरला चेंडू अडवला जाईल आणि तोपर्यंत यावेळी मात्र मैदानाच्या मध्ये एक सिंगल येणार आहे. स्कोर कार्ड एका धावेच्या मदतीने वाढेल. धपलकावरती धावा येतात 63 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बिग हिट डीप मिड विकेट मध्ये यावेळी केला प्रहार, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न सुंदर, परंतु चेंडू गेला सीमारेषे पार. येतोय हा षटकार, 6 धावा. स्कोर कार्ड वरती 69 धावा आहेत. पुन्हा आता मैदानाच्या मध्ये सुंदररित्या स्ट्रोक खेळून काढला, क्षेत्ररक्षक दूरवरतून येत आहेत. तोपर्यंत चेंडू फील्ड केला जातील आणि तोपर्यंत तिथे 2 धावा तर घेतल्या. क्षेत्ररक्षक खराब, बॅकअप साठी पोहोचतात क्षेत्ररक्षक, तोपर्यंत तिथे मैदानाच्या आतमध्ये धावा पळून पूर्ण केल्या जातील त्या 3 धावा. स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 72 धावा, अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. हो यावेळी शपल झाले होते तिथे बॅटर, परंतु यष्टी रक्षकांकडून खराब कामगिरी, चेंडू निसटला आणि तिथे चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे लॉंग स्टॉप मध्ये चौकार, 4 धावा. शेवटचा चेंडू मैदानाच्या मध्ये बाकी आहे आणि ऑन स्ट्राइक आपण पाहतोय सायली यांना 21 चेंडू खेळल्या 47 धावा बनवल्यात, अर्ध शतकापासून 3 धावा दूर आहेत आणि शेवटचा चेंडू मैदानाच्या मध्ये पहिल्या इनिंगचा बाकी आहे. शिवप्रताप संघाने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय शेवटच्या बॉलवरती. तिथे सुंदर फटका खेळला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, 2 धावा तर घेतल्यात. तिसरा धावेचा प्रयत्न आहे, परंतु तिथे तिसरी धाव मात्र पूर्ण झाली. साहिल यांची बॅटिंग अवेलेशन टाळवायला काहीच हरकत नाही. 49 धाव्यांची खेळी 22 चेंडू मध्ये खेळी, नाबाद धावा बनवल्या आणि संघाच्या एकूण धावा धावपलकावरती त्या 78 धावा जिंकण्यासाठी 79 धाव्यांची गरज आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. शिवप्रताप संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही टीम्स यानंतरच्या मॅच साठी तयार राहायचंय.
या ठिकाणी होंडा कंपनीची शाईन गाडीची चावी सापडली आहे. जो कोणत्या खेळाडूंची किंवा प्रेक्षकांच्या गाडीची चावी हरवली असेल तर त्यांनी मुख्य व्यासपीठावरती आणि चावीची ओळख पटवून गाडीची चावी या ठिकाणी घेऊन जायची आहे. चला पण इथे दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. पहिला डाव इथे संपुष्टात आला आणि पहिल्या डावामध्ये जी अप्रतिम अशी फटकेबाजी आपण पाहिली. आता दुसऱ्या डावामध्ये महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या या आपल्या सर्व महिला खेळाडू इथे बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू बॅट अगदी वेगात फिरवली आहे परंतु टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. डावखुऱ्या शैलीच्या गोलंदाज आहेत. सुरुवात तर चांगली आहे, दमदार आहे, असरदार आहे आणि हे पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आल्यात. रोहिणी मॅम इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. हा चेंडू मात्र भरकटलाय की नाही याची पडताळणी इथे शॉर्ट थर्ड वरती इथे चेंडू अडवला जातोय. पंच कळवतायत वाईट +1 बोनस स्वरूपाच्या 2 धावा. 2 धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ. धावसंख्येची सुरुवात धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय. अप्रतिम अशी फिल्डिंग आपण पाहिली. समिता मॅम ज्या तिथे तैनात आहेत पायाने चेंडू अडवलाय आणि आज जर आपण पाहिलं तर या सर्व महिला खेळाडू आपल्या व्यस्त अशा जीवनशैलीतून काहीतरी वेळ क्रिकेटसाठी खर्च करतायत. हे प्रामुख्याने पाहण्यासारखं आहे. पुन्हा एकदा वेगात चेंडू हाताळलाय, शरीराचा वेध. पुन्हा एकदा चेंडू डॉट निर्धाव. अप्रतिम अशी गोलंदाजी इथे सुरू आहे. क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय वारंवार इथे बदललं जात आहे. रणनीती आखल्या जात आहेत. एका बाजूने स्वाभाविकच आहे जे सातत्याने क्रिकेटशी निगडीत खेळाडू आहेत तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय की समाजाची सेवा करणाऱ्या या सर्व आपल्या महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या या महिला खेळाडू ज्या बॅटिंग करतायत आणि त्यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. म्हणजे क्षेत्ररक्षण अप्रतिम केलंय, गोलंदाजी केली आहे. इथे देखील जागा बनवत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. शरीराचा वेध, कुठल्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढचा चेंडू इथे फुल टॉस लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे पोहोचू शकत नाहीयेत आणि एक धाव इथे वेगात पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 3 धावा. इनमिन 3. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा म्हटल्यानंतर पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची असतात आणि या षटकामध्ये जी गोलंदाजी सुरू आहे पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. वेगात फटका खेळलाय. मिड ऑफ मधून क्षेत्ररक्षक वेगात येतील, चेंडू अडवला जाईल, सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये बिनबाद 4 धावा. सुरेख अशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली आहे. षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात होईल. पहिला चेंडू त्यावरती केलेला प्रहार, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेटचं पतन आणि पहिला हॅलो पहिलाच काय रे याचा आवाज बंद कमी केला का? याला म्हणा आवाज दे रे, त्याला बाहेर बोलव. अरे लेडी पोलीस आहे, बोलव बाहेर.
मला वाटलं डीजे पहिल्या विकेटचं पतन होतं आणि पहिलाच बॅटर इथे आपण पाहतोय बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येत आहेत. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न काही अंशी फसतोय. मैदान थोडंसं मोठंच आहे आणि तुम्हाला मोठा फटका खेळायचा असेल तर तो परफेक्ट गॅप मध्ये खेळावा लागेल अथवा अलॉंग दी कार्पेट तुम्हाला इथे चौकाराने धावा मिळू शकतात. गॅपमध्ये चेंडू धाडावा लागेल. हा चेंडू देखील बॉटम हँडचा चांगला वापर. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती इथे चेंडू खेळला जातोय. एकदा वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी पूर्ण, तिसरीचा प्रयत्न, तिसरी देखील पूर्ण, चौथीचा प्रयत्न केला जाईल का? चौथीचा प्रयत्न, हे भगवान, काही नाही झालं. सगळे इकडे बघत होते, काही नाही झालं. त्यांनी फेकी केली परंतु स्वतःच्याच अंगावरती केली. 3 धावा, साज बाज और ताज, 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 7 धावा. एक बॅटर बाद 7. पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षण होत आहे खराब. बॉल जाईल अगदी मैदानाला गुदगुल्या करत. सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 4 4 4 4 धावेंसाठी चांगला फटका इथे सजवलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील मुख्य स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ऑन साइडला डावखुरे शैलीच्या बॅटर आहेत आणि जो गॅप मध्ये चेंडू ढकललाय अगदी क्षेत्ररक्षकाला हुलकवणी देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न. इथे लॉंग स्टॉप बाउंड्री. बोनस स्वरूपात आलेल्या 4 धावा. समिता मॅम तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत होत्या परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेला. अन्यथा त्यांनी अडवला असता. अडवला नसता असं नाही, त्यांनी अडवला असता परंतु तो चेंडू आवाक्याच्या बाहेर होता. हरकत नाही. बॅक टू बॅक 2 चौकार. पुन्हा एकदा इथे स्विंग अँड मिस. चेंडू निर्धाव असेल. डॉट. धावसंख्या होते ती 15 धावा. 15 रन्स, 15 धावा. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट मिड ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे अप्रतिम असा चेंडू अडवतील. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली गोळा. धावसंख्या 1 बॅटर बाद 16. 16 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. एका बाजूने आपण पाहतोय ज्या बॅटिंग करणारी टीम आहे. काही प्रेक्षक जे नवीन मैदानामध्ये जे दाखल झालेत त्या प्रेक्षकांसाठी देखील ही चांगली बातमी आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे या महिला खेळाडू आहेत आणि या क्रिकेटचा आनंद आणि त्याचं सौंदर्य इथे मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. अलॉंग दी कार्पेट एक्स्ट्रा कव्हरला भेदत पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा चौकार 4 धावेंसाठी. काय फटका इथे सजवलाय, पुस्तकी फटका. आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर परफेक्ट कॅप मध्ये चेंडू जातोय 4 धावेंसाठी. पुन्हा एकदा बॅट अगदी वेगात फिरवली जाते. मोठ्या फटक्याची इथे तयारी आहे परंतु तो फटका म्हणावा तसा बॅट वरती येत नाहीये. चौकारानंतर चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा वळण घेतोय आणि त्या दरम्यान चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव. डॉट. पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल परंतु इथे झेल निसटतोय. काहीच खेळाडू फक्त रोजच्या सरावामधले आहेत. काही खेळाडू फक्त उभे राहिलेले आहेत. संधी मिळाली आहे म्हणून ते उभे आहेत. एखादा बॉल आला की मात्र त्यांची पळापळ आहे. आता झेल सुटला ते रेग्युलर खेळणारे नाहीये. ते लगेच दिसून येत आहे. ज्या बाउंड्री लाईन वरती आहेत ना ते रेग्युलर खेळणार आहेत. याच्यावरून तुम्हाला कळून येईल त्यांचा फिटनेस आणि त्यांची खेळण्याची शैली. इथे देखील फुल टॉस. बघा किती वेगात येऊन चेंडू अडवत आहेत. इथे 2 क्षेत्ररक्षक आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील. पोलिसांच्या फिटनेस वरती तुम्ही कधीही शंका घेऊ शकत नाही. तो फिटनेस एवढा कायम ठेवलाय. जी समाजाची सेवा करत असताना त्यांना तो फिटनेस ठेवावा लागतो. तो मैदानामध्ये देखील तोच आहे. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. आता इथे झेल घेणार कोण? दोघात तिसरा. सगळं काही विसरा. 2 क्षेत्ररक्षक आले आणि दोघांची गडबड हीच झाली. झेलायचा कोणी झेलला नाही. त्यामुळे 2 धावा. धावसंख्या होते ती 25.
3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर 25 धावा झाल्यात. 18 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 54 धावींची गरज आहे. लक्ष थोडंसं मोठंच आहे, अवघड आहे, परंतु अशक्य नाहीये. शक्यता इथे मोठ्या फटक्यांनी वर्तवली जाईल. बघूया पुढचा चेंडू. षटकाची सुरुवात. पहिला चेंडू लोअर फुल टॉस, बॅटवर तुंबराश आणि इथे हा चेंडू आडला असता, परंतु तो स्वतःहून थांबला असता तर बाकी काही गॅरंटी नव्हती. समिधा मॅम कडे चेंडू गेला नाही. इथे सर्व आयोजक मंडळी इथे चेंडू आडणारच नाही असे बोलले आणि ते त्यांनी करून दाखवलं. बोललं ते आपण करतो, बोला तो बोला. 2 धावेने 3 धावेने ना 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 28. आता बॅटरला देखील कळलंय की कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला चेंडू खेळायचा आहे तर धावा मिळतील. इथे आयोजन कमिटीची इच्छा आहे की समिधा मॅमने देखील एखादं षटक हाताळावं. ती जबाबदारी त्यांनी स्वीकारावी. बघूया आता ते स्वीकारतात का नाही. इथे देखील चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, स्टेअर केलाय, चांगला चेंडूला सन्मान दिलाय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 29 धावा. नाही टाकावं लागेल, एक तरी षटक टाकावं लागेल. कॅप्टन आहेत तुम्ही, कॅप्टनने काहीतरी जबाबदारी घ्या. बॅटिंग नाही, फिल्डिंग नाही, बॉलिंग तर करा, ते पाहिजे ना. मग कॅप्टन का, या गोष्टीची चर्चा होणार आहे. इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडूला फोर्स केलाय ऑन साइड. वेगवान इथे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी देखील इथे पूर्ण होते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ आहे. धावसंख्या होते ती 31 धावा. लक्ष थोडंसं मोठं आहे, फटके देखील मोठे खेळावे लागतील. एकेरी दुहेरीने हे लक्ष साध्य होणार नाही. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. यष्टीरक्षक मात्र तिथे पोहोचू शकत नाही. पुन्हा संधी. आता चेंडू अडवलाय. आता हा चेंडू जवळपास स्वतःहूनच थांबला होता, त्यामुळे जास्त काही कष्ट लागले नाहीत. आमचे कॅमेरामन अगदी बारकाईने दाखवतात, बघा तुम्हाला दिसेल ते स्क्रीनवरती सगळं कळून येतंय काय होतंय मैदानामध्ये. धावसंख्या होते ती 32, परंतु हा खेळाचा आनंद आहे. आणि प्रथमच शिवमुद्रा ढोलताशा पथक जे आहे ना, या पथकाने पहिल्यांदाच हा असा उपक्रम राबवला ज्यामध्ये महिला खेळाडूंना प्राधान्य दिलं. एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण आयोजन कमिटीसाठी वाजलेच पाहिजेत. महिला देखील मैदानामध्ये खेळताना किती परफेक्ट खेळतायत. क्षेत्ररक्षण वेळोवेळी सजवलं जात आहे. गोलंदाजी चांगली होते, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. प्रामुख्याने शॉर्ट थर्ड वरती जे क्षेत्ररक्षण होते त्याचं कौतुक केलं जाईल. कोणाला नाही द्या ना, गोलंदाजी कॅप्टनला ना द्यायची आहे ना. थांबा जरा, कंपल्सरी आहे. कॅप्टननी 1 ओव्हर टाकायची कंपल्सरी. हा नियम आत्ताच आला इथे. हा मला नंतर चर्चा करायचीच आहे. दोन्ही टीम येतील तेव्हा. जी फिल्डिंग टीम आहे त्या टीमचे कोच कोण आहेत त्यांची चर्चा करायची. कॅप्टनशिप रोहित सर आहेत का? रोहित सर कॅप्टनला गोलंदाजी द्या. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज सज्ज होतात. पहिला चेंडू इथे निर्धाव. पहिला चेंडू डॉट. सुरुवात तर चांगली केली आहे. वाह, चांगलं पदलालित्य. आणि चेंडू त्या आपण पाहतोय डीप लॉंगॉनच्या दिशेने इथे खेळून काढलाय, परंतु एकच धाव आहे. मग हे प्रमुख जे खेळाडू आहेत ना, ज्या ठिकाणी जास्त चेंडू येत आहेत त्या ठिकाणीच ते तैनात आहेत. त्यामुळे या क्षेत्ररक्षकांकडे चेंडू मारून चालणार नाही. तुम्हाला जागा वेगळ्या कराव्या लागतील. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक आहे. इथे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत येतील, परंतु तो झेल इथे होऊ शकत नाही. काही प्रेक्षक देखील आपण समोरच्या गेट वरती पाहतोय जे मॅचचा आनंद घेत आहेत. ते देखील पाहत असतील, आनंद घेत असतील की महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या या महिला खेळाडू किती अप्रतिमरित्या खेळत आहेत. त्यांचं कौतुक नक्कीच असेल की समाजाची सेवा आणि त्याचबरोबर सर्वांच्या आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट, हे दोन्ही साम्य एकाच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. याचा आनंद असणारच आहे. आपण नेहमीच बघितलेलं आहे, ज्या वेळेस परिस्थिती आटोक्याबाहेर असते त्यावेळेस हे सर्व महिला पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या वेळेचं भान नसताना देखील आपल्या सेवेसाठी इथे मैदानामध्ये सर्व ठिकाणी कार्यरत असताना आपण पाहिलेले आहेत. आणि आज थोडा वेळ स्वतःसाठी जे क्रिकेटच्या मैदानामध्ये आहेत. हा चेंडू देखील लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय.
किती चेंडू मध्ये किती पाहिजे? 7 चेंडू मध्ये 40 धावा. आता गोलंदाजी दिली तरी चालेल, आता टाकावीच लागेल, कारण हारण्यासाठी राहिलंच नाहीये. काय बँक बॅलन्स भरपूर आहे. द्या आवाज द्या. हा हा, नाही नाही पाहिजेच आहे, त्याशिवाय या मॅचला रंगतच नाही. या गोलंदाजी मार्क वरती. हा या या कॅप्टन कॅप्टन आवाज द्या, तुम्ही सगळ्यांनी आवाज द्या. ते बघा ते बघा, हा आल्या 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 आल्या. जोरदार टाळ्या कॅप्टन साठी होऊ द्या. आता हे निर्धाव षटक जर हाताळलं तर इथे बक्षिसांवरती बक्षिस मिळतील. आणि जर मॅच जिंकून द्या ना. आलेत का? का नाही नाही असं नाही, हा रूल मग मोडला जाईल. एक ओव्हर तरी पाहिजे ना, ही शेवटची ओव्हर आहे. कॅप्टनला गोलंदाजी द्या. चला शेवटपर्यंत त्यांनी नकारच कळवलाय. कॅप्टनशिप करणं पण हा फार मोठं महत्वाचं आहे. आता त्यांना यष्टिरक्षण द्या, मग ते कसे चेंडू अडवतात बघा. एक ते तरी करा. हा पुढचे दोन्ही संघ लक्षात असू द्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं दोन्ही संघाने तयार राहायचंय. शिवप्रताप आपलं क्षेत्ररक्षण आहे, ही टीम बाहेर यायच्या अगोदर ती तुम्ही मैदानामध्ये जा. वेळ खर्च करू नका, आपल्याला मेगा फायनल ऑन टाइम बरोबर सुरू करायचे. त्यामुळे इथे वेळेचं बंधन आहे, थोडस सहकार्य करा. काल आपल्याला उशीर झालाय, लोकांना त्रास आपल्यामुळे होता कामा नये. 10 वाजायच्या पुढे गेलं की समालोचन बंद, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येणार नाही, मग तुम्हाला असंच खेळावं लागेल, आम्ही काहीच सांगणार नाही. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकाची इथे सुरुवात केली जाईल. आता हे सरावातले खेळाडू नाहीत, यांच्याकडून धावा येतील. पहिला चेंडू इथे पळणार कोण? यष्टिरक्षक पळालेत, पण बाकीचे दोन खेळाडूंचे मनामध्ये काहीच नव्हतं, आपल्याला पळायचं नाही, बस झालं. आता 2 चेंडू तिकडे आले, तेवढे बस झाले. धावसंख्येत 2 ने वाढ. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. विजय मात्र इथे शिवमुद्रा वुमन्स टीमच्या बाजूने काहीसा चुकलाय. हा चेंडू मात्र डाव्या उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. असे जर काही चेंडू हाताळले तर विजय इथे बदलू शकतो. अशा बोनस स्वरूपाच्या धावा नाही. या क्रिकेटमध्ये बेबी ओव्हर असेल तर ते पण चालेल, तसं काय नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या आपण पाहिली तर 43 धावा झाल्यात. चांगली बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. 43 धावा ज्या आतापर्यंत झालेल्या आहेत. वा, हा चांगला फटका आहे अलॉंग द कार्पेट. ज्या शैलीमध्ये चेंडू अडवले जातात, इकडून तिकडे फेकाफेक, आणि त्या दरम्यान 2 धावा. बॅकअपला कोणी खेळाडू नव्हता तिकडे. टाईट झालाय काय? बॉलिंग येईल ना, बॅटिंग टी शर्ट टाईट नाही ना झाला. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत या एक्झिबिशन मॅच मध्ये. काय अप्रतिम असा खेळ दोन्ही टीमने केलाय. सुरुवातीला आमची चर्चा सुरू होती की 30 सर्कलचीच बाउंड्री ठेवावी, म्हणजे जास्त पळापळ होणार नाही आणि क्वचितच धावा येतील. परंतु जे आमचं बाकीत होतं ते खोडून काढण्याचं काम या सर्व दोन्ही टीमने अगदी सुरेखरित्या जी फटकेबाजी केली की या मैदानामध्ये हाफपिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील डबल टेनिसचा चेंडू षटकारामध्ये खेळला जातो, हे महिलांनी या सर्व खेळाडूंनी दाखवून दिलाय. अप्रतिम असा खेळ इथे संपन्न केलाय. शेवटचा चेंडू असेल या मॅच मधला, आणि शिवमुद्रा वुमन्स टीम या मॅच मध्ये बऱ्यापैकी 99.99% इथे विजय प्राप्त करेल. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा बदल. हा चेंडू देखील डॉट, विकेटचं पतन, आणि शिवमुद्रा वुमेन्स टीम या एक्झिबिशन मॅच मध्ये विजय होतात. विजय टीमचं अभिनंदन आहे. तर महाराष्ट्र पोलीस महिला संघांनी देखील चांगला खेळ केला, त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम असा खेळ त्यांनी केला त्याबद्दल.
चला पुढे मॅच सुरू करून घेऊया आणि एक्झिबिशन मॅचचं प्रेझेंटेशन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपन्न करतोय.